तुम्हाला खोटं वाटेल मित्रांनो, पण आपल्या पुण्यामध्ये युरोप आहे. हो, बरोबर शब्द ऐकलाय, युरोप. बघायचं आहे पूर्ण ब्लॉग बघा, तुम्हाला कळेल. आणि पुण्यामध्ये कुठे कसं आहे आणि काय विशेष आहे नक्की पूर्ण बघा, जाणून घ्या. पूर्ण बघा. नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय. घाबरली ती बिचारी. जसं की मी तुम्हाला म्हणलं होतं लास्ट ब्लॉग मध्ये, आपण जाणार आहे एका ठिकाणी. ओके, तर आपण तिकडे डायरेक्टली जाऊया. आधी वेट मला आहे ना असं इथपर्यंत आले की ते तुमच्याशी शेअर करावं, पण मी नाही शेअर करू शकत. पण तुम्ही गेस करू शकता की ते सरप्राईज किंवा ते काय असेल. आणि सिरियसली मी खूप खुश आहे. एकच हिंट देतो, 1 वर्ष होत आहे आपल्या यूट्यूब चॅनलला. सो तुम्ही गेस करा की काय असेल ते सरप्राईज. मी तिकडे बोलावूया, गेस करा. ठीक आहे, येईल तुम्हाला मी लवकरच ते सांगेल. पण आता निघो डायरेक्टली त्या लोकेशनला. मित्रांनो, आपण आलेलो आहे मोस्ट हॅपनिंग प्लेस, ट्रेंडिंगला येणार आहे काही दिवसांनी. तर त्या ठिकाणी आलेलो आहे आपण. आणि ते लोकेशन कुठे आहे तुम्हाला हे त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईलच, पण तुम्ही आधी ना ती जागा बघून घ्या.
जागा बघून घेतली असेल तर नक्की सांगा कशी वाटली आणि तुम्ही पण एकदा येऊन व्हिजिट करा. आपण ॲक्च्युली आहे ना इथं जे इंदोरी चाट म्हणून आहे तर तिथं आपण समोसा समोसा छोले समोसा खाल्ला होता आणि खस्ता चाट खाल्ला. तो चांगला होता खाल्ल्यामुळे खाल्ला. त्यांनी पण सजेस्ट केला म्हणून तुम्ही पण आले तर तिथं खावा. आणि बरेच सारे अशा आउटलेट्स आहेत खाण्यात जोगे जे की आपण इथे येऊन खाऊ शकतो राईट. हां आणि खूप शॉप्स आहेत ना. हा एक प्रकारचा मॉलच आहे. हा बोलते बेस्ट पार्ट आहे ना जर तुम्हाला आले तर कन्फ्युजन जर होत असेल ना तुम्ही ते इंदुरी चाट ट्राय करू शकता. हां बेस्ट आहे. आणि हो बाकी ना भेळ चायनीज चिकन जे असे खाण्यापिण्याचे बरेच शॉप आहेत आणि अजून असे आउटलेट्स आहेत जे की शटर लावलेले आहेत म्हणजे ते शटर गेले नसतील. आणि हा एक प्रकारचा मॉलच आहे. आणि आम्हाला एक माहिती कळाली की याला पार्किंग पण खूप मोठी आहे म्हणजे अंडरग्राऊंड आहे. 2 फ्लोअर खाली अशी पार्किंग आहे त्यांनी सांगितलं आपल्याला. आणि बरेच शॉप्स अजून ओपन व्हायचे तर जे ओपन झाले ते सांगतो की मॅक्सिमम खाण्यापिण्याचे. हां पण तुम्ही या व्हिजिट करा सुपर्ब आहे. आणि फोटोग्राफीसाठी काय सांगू तुम्हाला लोकांनी लिटरली आहे ना इकडे काय काय काढलं मॅटर्निटी बड्डे शूट अजून प्री वेडिंग शूट. हां प्री वेडिंग शूट हे सगळं त्यांनी लोकांनी इथं केलं फ्री ऑफ कॉस्ट ऑब्विसली. कारण की त्यांना जसं पब्लिसिटी तर करतील का नाही आधी हे कुठं असे ना का खूप मोठेवाले किंवा ह्याचेवाले मार. बट ज्यांनी कोणी ट्राय केलं ना सुपर ट्राय केलेलं आहे प्रॉपर असे वाटते की आपलं युरोपियन थीम म्हणजे बनवलेली युरोपियन कंट्रीजमध्ये आल्यासारखं युरोपियन. हां जे की तुम्ही बघितलं सिनेमॅटिक शॉट्समध्ये काही आवडलं असेलच तुम्हाला ठीक आहे. आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा की तुम्ही म्हणजे इथं याल किंवा आले होते तुमचा अनुभव कसा होता थोडक्यात सांगा. जास्त शपथ सांगतो मित्रांनो मोस्ट हॅपनिंग प्लेस आहे. नक्की या व्हिजिट करा. माझ्या मागे बघू शकता लोक हँगआउट करत आहेत छान असे भारी वाटतं म्हणजे लिटरली म्हणजे काहीतरी समथिंग न्यू इन द मार्केट असं काहीतरी आपण म्हणू शकतो याला. आणि छान बनवलं आहे पूर्ण जो काय प्रोजेक्ट आहे तो मस्त बनवला आहे. आत्ता काही त्याचं प्रेडिक्ट नाही करू शकत आपण पण खूप तो चालेल कारण की इकडे IT क्राऊड खूप आहे. नाही नको ते बरोबर ठीक आहे तर होईल सक्सेसफुल व्हायचं असं वाटतं कारण की इकडची जी डेव्हलपमेंट बघता भारी. या नक्की. नंतर आपण घरी आलो आराम केला थोडा लेट झाला होता पण असो तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग आणि युरोप कसं वाटलं ते पण नक्की सांगा कमेंट करून. आणि आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो तुमची गरज आहे रे ठीक आहे. असो पण तुम्ही खूप जास्त प्रेम दाखवलं आहे तर त्याबद्दल थँक्यू सो मच आणि असंच प्रेम देत राहावा. तर हे लोकेशन म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलंच आहे. आणि तुम्हाला सांगतो हिंजवडी गावामध्ये फेज 1मधून जे मान गावाकडे जातो तर मान गावाकडे जाताना तुम्हाला राईटला ते मोठंसं दिसू येईल. सो दिस इज द इनफ डिस्क्रिप्शन आय गेस. आणि हा ॲड्रेस पूर्ण आहे ठीक आहे. जावा ट्राय करा पूर्ण खावा पिवा मजा करा मजानी लाईफ. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय श्रीराम चला.